सम्यक समांत क्रांतीचा नारा देत तिथल्या मनुवादी वर्णवादी व्यवस्थेला हाणून पाडलं व तुम्हा आम्हाला जगण्यासाठी एक मानव मुक्तीचा असा मार्ग दिला तो परमकारुणिक तथागत गौतम बुद्ध। वाळवंटाच्या तप्त्या भूमीमध्ये ज्यानं खऱ्या अर्थानं प्रेमाचा आणि शांतीचा पैगाम देत एका नवजीवन अशा धर्माची स्थापना करून ज्यानं प्रेमाचा आणि शांतीचा संदेश दिला असे सल्लल्लाहु वसल्लम मोहम्मद पैगंबर साहेब आणि त्याच विचारांना आणि वारसाला पुढे नेत खऱ्या अर्थानं भारतीय भूमीमध्ये ज्यांनी रयतेचं स्वराज्य आणि साम्राज्य उभं केलं ते छत्रपती शिवाजी महाराज। त्याच छत्रपती शिवरायांची इथल्या मनुवादी व ब्राह्मण्यवादांनी दडवून ठेवलेली समाधी शोधून काढत ज्यानं खऱ्या अर्थानं लोकराजा छत्रपती शिवाजीची ओळख इथल्या बहुजनांना करून दिली तो भारतीय सामाजिक क्रांतीचा आजा म्हणजे क्रांतीबा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले, इथल्या आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज आणि या सर्वांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवत आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत आणि पाठीच्या मणक्याचं पाणी होईस्तोवर ज्यानं मानव मुक्तीचा 395 कलमी जाहीरनामा लिहून इथल्या या देशातल्या मनुवाद्यांच्या, वर्णवाद्यांच्या, जातीवाद्यांच्या आणि थैवानवाद्यांच्या कपाळावर आणि या देशामध्ये एक रेष मारून ठेवली की त्यांच्या बापाच्या बापाने देखील पुसत नाही असा तमाम भारतीयांचा बाप म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या सर्व महामानवांना अभिवादन ज्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आता कसे संघर्ष आणि परिश्रम केले। आजची वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी रावेर विधानसभेची मला दिलेली उमेदवारी आणि त्या दरम्यान दिवसभरामध्ये विधानसभा क्षेत्रातल्या मुस्लिम समुदायासोबत असलेल्या संवादाच्या बैठकीसाठी उपस्थित असलेले आमचे बंधू आदरणीय तय्यब जफर साहेब, त्यासोबतच राज्याच्या उपाध्यक्ष माझ्या मार्गदर्शिका आणि बॅकबोन असलेल्या आदरणीय दिशा पिंकी शेख, त्यासोबतच आमच्या जिल्ह्याचे युवा जिल्हाध्यक्ष आदरणीय बाळाभाऊ पवार आणि जिल्हा महासचिव ॲडव्होकेट योगेशजी तायडे, त्यासोबतच विचार मंचावर उपस्थित रफिकबाई असतील, पंकज दादा असतील, वेळाभी सर्वांची नावं घेऊ शकत नाही, आत्माराम बाबा असतील आणि या पूर्ण प्रिमायसिस मध्ये उपस्थित असलेले सर्व समाज बांधव आणि या भिंतीच्या पलीकडे घरात दाराला कान लावून ज्यांना ऐकू येत असेल त्या सर्वांना माझा सविनय क्रांतिकारी जय भीम, जय भीम, जय भीम। आजची प्रचाराची सभा आहे पण प्रचाराच्या सभेदरम्यान सुरुवातीला बाबा बोलत होते, त्यानंतर माई बोलली आणि त्यानंतर तय्यब भाई बोलणार आहेत। काही गोष्टींना अजून अधोरेखित करू इच्छिते की गेल्या काही दिवसामध्ये माझ्या नावांनी अफवांचा जो बाजार पिकवलाय त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने मला वाटायला लागलंय की माझं वेटेज खूप चांगलं आहे, कारण 27 लाखाची गाडी जर मला ऑफर होऊ शकते तर समोरच्याला नक्कीच माझ्या ताकदीची जाणीव झाली असेल म्हणून 27 चा आकडा त्यानं काल परवापर्यंत 45 पर्यंत दिलाय। जिओ बडो और तरक्की करेंगे और तरक्की करेंगे। पण भावांनो आणि बहिणींनो, तत्व आणि मूल्य गहाण ठेवणाऱ्यातली बुळी औलाद मी नाहीये की मी माझ्या तत्व आणि मूल्यांना दुसऱ्याच्या पायरीवर ठेवून स्वतःचं पोट भरेन आणि समाजाला मारेन। गेल्या 15 वर्षाच्या सामाजिक कार्यामध्ये काम करत असताना आदिवासींच्या जल जंगल जमिनीच्या प्रश्नांपासून बेघरांच्या, भूमिहीनांच्या, गायरान धारकांच्या आमचा शिवाभाऊ समोर बसलाय। उभा रा रे राजा, आमचा शिवाभाऊ समोर बसलाय। त्याच्या हातातोंडाचं पीक काढलं जात होतं, त्याचं घर त्या ठिकाणी अगदी रस्त्यावर आलं होतं। असा एक शिवाभाऊ नाही तर आदरणीय बाळासाहेबांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाने 2,22,253 आकडा तोंडी सांगू शकते कुठल्या जिल्ह्यात, कुठल्या तालुक्यात, कुठल्या सर्कल मध्ये किती गायरान धारक अजूनही आहेत, कितींच्या नोटिसा थांबल्या आहेत आणि कितींची घर अजूनही कायम आहेत। एवढ्या सगळ्यांच्या प्रश्नांना घेऊन काम करत आलेले आहे। त्यासोबतच इथे असलेल्या बेघरांचा प्रश्न असेल, इथल्या भूमिहीनांचा प्रश्न असेल, प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न असेल, इथे असलेल्या केळी मजुरांचा प्रश्न असेल, वेळ प्रसंगी काही समाज विघातक वृत्तींनी 2 समाजांमध्ये किंवा आपसात कुठेतरी मनकलुषित करून केलेल्या कृत्यांमुळे ज्यावेळी वाद निर्माण होतात रात्री बेरात्री पोलीस स्टेशन पासून तर मग अगदी तहसील प्रांत आणि जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आमच्या सचिन भाऊंचे पाय अजूनही दुखतात। बाळाभाऊ तर मला म्हणतात ही बाई चांगली नाही,
कारण ऐनवेळी निर्णय घेते आणि जामनेर जळगाव पायी नेते आणि ते नॉनस्टॉप 42 किलोमीटर पायी चालवते। अशा पद्धतीनं निस्वार्थपणे मी समाजाचं देणं लागते। दिशामाई बोलताना बोलली की माझ्या अनेक पिढ्या या समाजानं 5 रुपयापासून 5 पावलीपासून आता बाजारात गेले तर 5 रुपये मिळतात इथपर्यंत तुम्ही भिक्षुकी देऊन जगवल्या आहेत। त्या 5 रुपयामध्ये ते 2 रुपये जे असतात ते तुमच्या मिठाचे आहे। मैंने तुम्हारा नमक खाया है तो उसका फर्ज अदा करूंगी, इसलिए ये चुनाव लड़ रही हूं। पण काय बाबांनो, काय चाललं काय आहे नेमकं, कशासाठी चाललंय एकदा समोर येऊन सांगा, समोर येऊन बोला। पण समोर येऊन बोलण्यासाठी आम्ही कुणाचे दबलेले नाही आहोत की ते आमच्या समोर येऊन बोलतील। तुम्हाला चाकऱ्या करायची सवय असेल, तुमच्या भाकऱ्या तुम्हाला सलामत असोत, पण आम्ही स्वाभिमानाचा कोंडा खाऊन सन्मानाने लढतोय आणि लढत राहू। या ठिकाणी आपण जर पाहतोय की गेल्या काही काळामध्ये या विधानसभा क्षेत्रामध्ये असलेले जे काही मुद्दे असतील, या विधानसभा क्षेत्राच्या विकासाचे मुद्दे असतील, निवडणुका तोंडावर आल्या आणि निंभोऱ्याच्या आंबेडकर नगर पासून तर चौकापर्यंतच्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण झालं। कारण लोकांनी तिथे आलेली वरखडी आपल्याला मारली नाही पाहिजे म्हणून मग ती सोय लावून ठेवली गेली, नाहीतर दर पावसाळ्यात तीच गत तेच हालात आणि गुडघाभर पाण्यातून इकडून तिकडून जावं लागायचं। मी या क्षेत्रात नवीन नाहीये, माझा जन्म फैजपूरचा, मी लहानाची मोठी फैजपूरला झाले। या निंभोऱ्यात अनेक वर्षापासून येत गेले, येत राहते आणि येत राहील। मी काही फक्त हंगामी कार्यकर्ता नाहीये बरं बाबांनो, पावसाळ्यात आली बेंडकासारखी उड्या मारून गेली। मी जन्मभर आणि मरेपर्यंत मला बाबासाहेबांनी शिकवलेली गोष्ट आहे की समाजासाठी उभं राहा, समाजासाठी लढ, समाजासाठी संघर्ष कर, हक्क अधिकारांची लढाई कायम देत राहा आणि मी ती देत राहील। सातत्याने गेल्या काही काळात आपण बघतोय की आमच्या अवतीभोवती काय घडतंय। गेल्या काही दिवसापूर्वी माझी उमेदवारी जाहीर झालेली होती की नाही होती मला आयडिया नाही, पण आमच्याच हद्दीत असलेल्या बामणोद गावामध्ये एक दुर्दैवी घटना घडली। त्या बामणोदच्या आंबेडकर नगर मधल्या आमच्या मुलांवर ऐनवेळी रात्रीच्या वेळी कॉम्बिंग ऑपरेशन करून घराची दारं तोडून आमचे 1 2 3 नव्हे तर 7 मिली 62 फरार होती, त्यांची नावं त्या ठिकाणी यादीत घालवली गेली। आणि त्यानंतर मग सातत्याने आम्ही 1 2 3 नव्हे तर 6 दिवस सातत्याने लढावं लागलंय। का तर पहिले 2 दिवस आमची क्रॉस कंप्लेंट घ्या म्हणून आम्ही लढलो। क्रॉस कंप्लेंट घेतल्यानंतर आता जे आहेत ना हे भाऊदादांचा निरोप घेऊन गल्ली गोळात फिरणारे या भाऊदादांच्या निरोपकर्त्यांना या विचारमंचावरून माझा खुला सवाल आहे की दादा, आमची क्रॉस कंप्लेंट 18 तास आंदोलन केल्यानंतर त्यानंतर 18 mm च्या पावसामध्ये दिवसभर भुकेला पोटी असलेल्या आमच्या माया बहिणी अगदी आमोद्याच्या फाट्यापर्यंत चालत गेल्या की त्या पावसात तू तुझ्या घरापासून इथल्या चौकापर्यंत गेला नसता। त्यात माझ्या माया बहिणी बेशुद्ध पडत होत्या, त्यावेळी अँब्युलन्सची व्यवस्था नव्हती। आमच्या कार्यकर्त्यांनी ऐनवेळी गाड्या काढल्या आणि त्या ठिकाणी महिलांना ऍडमिट केलं। त्यातल्या निम्म्या जणींना दुसऱ्या दिवशी निमोनिया झाला। 2 दिवस त्या महिलांचा इलाज केला गेला तरी देखील आम्हाला न्याय मिळत नव्हता। त्याच वेळी एकीकडे आम्ही रस्त्यावरचा लढा लढतोय आणि त्यावेळी तू ज्या भाऊदादाचा पुळका घेऊन नाहीतर पाकिट घेऊन गल्ली बोळात अपप्रचाराच्या फैरी झाडतोय, तोच तुझा भाऊदादा आमच्या पोरांवरच्या खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांची बाजू घेत या फिर्यादी मागं घ्या म्हणून प्रांताधिकाऱ्याकडे निवेदन देतोय। तर आमची पोरं नव्हती का रे, आमची पोरं ढोरं होती का, हा सवाल तुझ्या त्या दादाला विचार, नाहीतर मी जाऊन उभी राहते दारात, तेवढी ताकद माझ्यात आहे। त्याच ठिकाणी त्यानंतर आंदोलन केलं गेलं। 2 दिवस सातत्याने झटल्यानंतर आमच्या पोरांवरच्या 27 पोरांवरच्या आमची 27 पोरं त्या यादीतून वगळली गेली। ती वगळण्यासाठीची मेहनत कुणी केली असेल तर ती सगळ्या समाजाने आमच्या सोबत उभं राहून केली। आमच्या बामणोदच्या भावांनी योग्य ते पुरावे आम्हाला दिले, ते पोलिसांसमोर हजर केले की आमची पोरं गावात नव्हती, कामावर होती, जिल्ह्यात नव्हती, जिल्ह्याबाहेर होती, त्या ठिकाणी होती, हे सगळं दिलं गेलं। आणि असं असूनही या दादाची माणसं गावागावात जाऊन काय सांगतात, वकील आमच्या दादानी पुरवला, पुरावे आमच्या दादानी पुरवले। अरे दादा, वकील तुझ्या दादानी नाही पुरवला, हातावर पोट भरणाऱ्या केळी मजूर म्हणून काम करणाऱ्या आमच्या कष्टकरी माया बहिणींनी पदर मोड करून घराघरातून 2-2 हजार रुपये काढून दिले आणि आमच्या पोरांची जामीन केले। याचे आम्ही तुम्हाला पुरावे देऊ शकतो। गल्ली बोळात येऊन अपप्रचार करणाऱ्याला म्हणा वकील कोण होता, वकिलाचं नाव सांग, कुठल्या तारखेला कोर्टात अपील झाला होता ते सांग, जामीन कधी झाला होता ते सांग। पण असं हे काही सांगणार नाही, कारण काय माहिती का, लबाड लाडगं सोंग करते।
यांचं फक्त तोंड चालतं, जमिनीवर काम करणार नाही, खऱ्या अर्थानं प्रश्न सोडवणार नाही, खऱ्या अर्थानं प्रश्न सोडवण्याची भूमिका घेणार नाही, सामाजिक प्रश्नांवर कधी हात घातले नाहीत, फक्त काय तर राजकारण करायचं। दादा, तुझ्या चिरीमिरीच्या राजकारणापायी आणि तुझ्या पाकिटापायी तू अख्खी पिढी जर बर्बाद करत असतील तर तुझ्यासारखा लखोबा जाधव आम्ही कशाला म्हणून पोसायचा, हे आम्हाला लक्षात घ्यावं लागेल। ही निवडणूक फक्त निवडणूक नाहीये भावांनो आणि बहिणींनो, ही निवडणूक आहे हक्काची आणि अधिकाराची निर्णायक लढाई। गेल्या 3 महिन्यापासून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सातत्याने सांगतायत की लोकसभेच्या वेळी ज्या अपप्रचाराच्या फैरी झाडून यांनी गल्ली बोळात संविधान बचावचे नारे देऊन तुमची भावनिक दिशाभूल केली आहे। गेल्या 2 दिवसापूर्वी एका मोठ्या दादाचा व्हिडिओ माझ्या मोबाईलला आला। काय म्हणतोय तो दादा? भावनिक होऊन मतदान करू नका, कुणाला करू नका भावनिक होऊन मतदान। अरे, आम्ही आमच्या उद्धारकर्त्याच्या घराण्याला मतदान करतोय, आम्ही आमच्या उद्धारकर्त्याच्या नावाला मतदान करतोय। तुला पाकिट पाठवणाऱ्याला मतदान करायचं का तू याच्या मागच्या दारानं जाऊन हाजी हाजी सलाम करतो त्याला मतदान करायचं? हे आम्हाला तू सांगू नको, आम्ही भावनिक आहोत। हो भावनिक, कारण काय, गेल्या 3 महिन्यापासून इथल्या ओबीसींच्या आरक्षणावर गदा येणार बाळासाहेब सातत्याने सांगतायत। 1 ऑगस्ट 2024 ला याच भारतीय जनता पार्टी वाल्यांनी 1 ऑगस्ट 2024 ला माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून एक कागद काढून घेतला। हा कागद आहे एससी एसटी आरक्षणाचं उपवर्गीकरण करणारं, क्रिमिलेअरची अट लादणारं। या क्रिमिलेअरच्या अटीला विरोधी पक्षाच्या बाकावर बसून फक्त सकाळ संध्याकाळ संसदेमध्ये चिवडा खाणारे काँग्रेसवाले तिथं बोलायला तयार नाहीयेत। इथं विधिमंडळामध्ये आचारसंहिता लागण्याच्या आधी एक कागद या शिंदे सरकारने काढून घेतला आणि त्याच्यामध्ये कमिटी गठीत करून, तुम्हाला माहिती नसेल की तुमच्या गावच्या मंडल अधिकाऱ्यांनी तुमच्या गावात एससी किती एसटी किती, त्याच्यामध्ये जातनिहाय टक्केवारी किती, तुमच्या नावासहित एकूणच पूर्ण आकडेवारी महाराष्ट्र सरकारकडे जमा झाली आहे। यांच्या हातात जर सत्ता आली तर त्याच्या आठवड्याभरामध्ये तुमच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण झालेलं असेल आणि आरक्षणाच्या उपवर्गीकरणात क्रिमिलेअरची अट लागू झालेली आहे। एवढं जर खोटं वाटत असेल तर आत्ताच्या आत्ता विद्यापीठांच्या वेबसाईट ओपन करायच्या, पीएचडी एंट्रन्सचे फॉर्म ओपन करायचे, टेक्निकल कोर्सेसचे फॉर्म ओपन करायचे, त्या ठिकाणचा कॉलम पाहायचा, एससी वर जाऊन एसटी वर जाऊन क्लिक करायचं, त्या ठिकाणी तुम्हाला क्रिमिलेअर मागितलं जाते। हे क्रिमिलेअर म्हणजे काय तर आम्हाला आरक्षणातून गचांडी देण्याचं काम। तुमचे हे जे काँग्रेसवाले आहेत, हे भारतीय जनता पार्टीवाल्यांचं आम्ही कधी कौतुक करत नाही। हे म्हणतात आम्ही भाजपाची बी टीम आहोत। अरे, भाजपावाले कधी मुस्लिमांकडे मतं मागायला गेले? भाजपावाल्यांनी कधी दलितांची मतं घेतली? भाजपावाले कधी आदिवासींकडे गेले? भाजपाची वोट बँक म्हणून आम्ही कधी काम केलेलं नाहीये। भाजपा आमच्या दारात कधी येऊन उभी राहिलेली नाहीये। भाजपा इथल्या 3% मतदारावर स्वतःचं राजकारण करत आलेलं आहे। आतापर्यंत आम्ही ज्याला मत देऊन आमचा काम करणारा आहे अशा काँग्रेसवाल्यांच्या विरोधात आम्ही का म्हणून बोलायचं नाहीये? हे आम्ही बोलू, उघडपणे बोलू, कारण आम्हाला सत्तेत कोण बसते, सत्तेत बसण्यासाठी आमची तयारीच आहे। पण विरोधी बाप पण आम्हाला भक्कम ठेवायचा आहे की ज्यावेळी आमच्या इथल्या साळी माळी तेली कोळी कुंभार चांभार मातंग भिल्ल पावरा तडवी मावची बारेला भिलाला खाटीक वंजारी पिंजारी कुरेशी पठाण खान यांच्या विरोधात निर्णय घेतले जातील तर त्या डायसवर बुक्का मारून निर्णय मागे घ्यायला लावायचा सत्ताधाऱ्यांना। आम्ही विरोधक व्हायला तयार आहोत आणि सत्ताधारी म्हणून जायला तयार आहोत, हे लक्षात घ्यावं लागेल। आणि हे करण्यासाठी आपल्याला ही लढाई, राजकारण यासाठी करायचं। आदरणीय बाळासाहेब म्हणतात, समाजाचे प्रश्न, समाजाचे हक्क, त्याचे अधिकार याच्यासाठी रस्त्यावरचा संघर्ष आणि लढा तर लढायचाच आहे, पण त्याच सोबत प्रज्ञासूर्य बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीची व्यवस्था आणि निवडणुकीचा अधिकार, यातून आपल्या हक्काचे लोकप्रतिनिधी पाठवून तुमच्या हक्क अधिकारांना कायम ठेवण्यासाठी हा राजकीय लढा वंचित बहुजन आघाडी लढते आहे। आणि त्यासाठीच मी तुम्हाला सगळ्यांना आव्हानही करते, विनंती देखील करते की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचितातल्या वंचित घटकामधून येणारी, ज्याच्याकडे गेल्या हजारो पिढ्यांमध्ये कधी पाहिलं गेलं नाहीये, अशा समुदायातून महाराष्ट्राच्या 64 वर्षाच्या राजकारणात पहिल्यांदा माझ्या समुदायाचं प्रतिनिधित्व म्हणून मला उमेदवारी मिळालेली आहे। पण माझ्या समुदायासोबत मी समाजाचा देखील भाग आहे। मी या समाजाचं देणं लागते, मी तुमचं देणं लागते। आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे, आव्हान आहे की येत्या 20 तारखेला
गॅस सिलेंडर 8 नंबरचं बटन दाबून तुमच्या मताच्या ताकदीतून तुम्ही मला जबाबदारी द्या. मी माझ्या कर्तव्यात कुठेही कमी पडणार नाही. आता जशी रात्री बेरात्री येते उभी राहते उभी राहील, तशीच येत्या काळात देखील आणि मरेपर्यंत मी समाजाची आहे, समाजाची राहील आणि समाजासाठीच लढेन. एवढं बोलून सर्वांना सविनय क्रांतिकारी जय भीम.